नमस्कार, देशोन्नतीच्या सुपर 50 मध्ये मी ऐश्वर्या आणि मी साक्षी आपलं स्वागत करतो। चांगलं स्थळ मिळालं म्हणून आई वडिलांनी घाईत मुलीचं लग्न उरकून टाकलं, परंतु लग्नानंतर नवरा मुलगा बायकोला साधा स्पर्शही करत नव्हता। त्यामुळे बायकोने सत्याची पडताळणी केली तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकली, कारण नवरा नपुंसक असल्याची धक्कादायक बाब समोर आली। संतापनावर होऊन विवाहित महिलेने तक्रार दाखल केली। त्यानंतर संबंधित नवरदेवावर गुन्हा दाखल झालाय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात जाऊन जनता दरबार घेणारा वनमंत्री गणेश नाईक यांनी त्यांच्या होम ग्राउंडवर घेतलेल्या जनता दरबाराची सर्वत्र चर्चा आहे। ठाण्यात जनता दरबार घेतल्यानंतर नाईक यांनी नवी मुंबईत जनता दरबार घेतला। या कार्यक्रमाला चंपासिंह थापा हजर होते। शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरेंसोबत त्यांच्या हयातील सावलीसारखे राहिलेले चंपासिंह थापा यांनी नाईक यांच्या जनता दरबारात पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत। चिखली जालना रोडवरील हरिओम नगर मधील रहिवासी गीता अनिल सोळंकी या महिलेचा रस्ता ओलांडताना अपघात होऊन मृत्यू झालाय। स्कूटीला बोलेरो गाडीचा धक्का लागल्याने झालेल्या अपघातामध्ये तिचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे। बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीड जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघाले आहे। असे असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुरेश धसांच्या मतदारसंघात पोहोचले आहेत। त्यांच्या उपस्थितीत मतदारसंघातील विकास कामांचे भूमिपूजन होत आहे। या कार्यक्रमाप्रसंगी बीड जिल्ह्यातील नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह जिल्ह्यातील खासदार, आमदार व लोकप्रतिनिधींची उपस्थिती होती। राजकारणातील एकमेकांचे कट्टर शत्रू अशी ओळख राहिलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांची काल रात्री भेट झाली। फडणवीसांच्या सागर बंगल्यावर एकनाथ खडसे मंगळवारी रात्री अचानक पोहोचले। यावेळी दोघांमध्ये तासभर चर्चा झाली। मात्र आम्हा दोघांच्या राजकीय विषयावर गप्पा झाल्या नाहीत, केवळ मतदारसंघातील कामांबाबत बोलणं झालं असा दावा एकनाथ खडसे यांनी केलाय। संत तुकाराम महाराजांचे वंशज आणि प्रसिद्ध व्याख्याते श्रीज महाराज मोरे यांनी आपली जीवन यात्रा संपविल्याचा धक्कादायक माहिती समोर आली आहे। हरिभक्त परायण श्रीज महाराज हे संत तुकाराम महाराज यांचे 11वे वंशज होते। त्यांच्या निधनाने संपूर्ण वारकरी संप्रदायावर एकच शोककाळा पसरली आहे। या घटनेमुळे श्री क्षेत्र देहू येथे एकच खळबळ उडाली आहे। त्यांनी हे टोकाचं पाऊल का उचललं याबाबत अद्याप कुठली अधिकृत माहिती नाही। महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ वेड्यांचा आणि अंधश्रद्धावाल्यांचा बाजार आहे। मुख्यमंत्री राहायला का जात नाहीत हा प्रश्न पत्रकारांनी विचारला। याचा अर्थ पत्रकारांमध्ये काहीतरी कुजबूज आहे। मुख्यमंत्र्यांनी वर्षा बंगल्यावर जायला पाहिजे, कारण ते अधिकृत निवासस्थान आहे। कोणीही मुख्यमंत्री झाला तरी धाव वर्षा बंगल्यावर घेतो, हा आतापर्यंतचा इतिहास आहे। पण मुख्यमंत्री वर्षा बंगल्यावरच ताक फुंकून पितायत असल्याचं संजय राऊतांनी म्हटलंय। सातारा जिल्ह्यातून मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे। विधान परिषदेचे माजी सभापती रामराज नाईक निंबाळकर यांचे चुलत बंधू सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या निवासस्थानी आज आयकर विभागाने चौकशी सुरू केली। अजित पवार यांच्या गटामध्ये परतणार असल्याचं वृत्त समोर आलं होतं। या दरम्यान ही छापेमारी झाल्याने जिल्ह्यामध्ये मोठी खळबळ उडाली आहे। सांगलीच्या बलवाडी येथील विटा येथे एका महिला पोलिसाचा अपघाती मृत्यू झालाय। बलवाडी फाट्यावर कार आणि दुचाकीची धडक झाल्याने या महिला पोलिसाचा जागीच मृत्यू झाला। प्रीतंका अनंत पोटे असे या महिला पोलिसाचे नाव आहे। ही घटना मंगळवारी 4 जानेवारी रोजी पहाटे 5:30च्या सुमारास बलवाडी फाटा येथे घडल्याची माहिती आहे। रत्नागिरीतील मिरकडवाडा बंदराच्या विकासाच्या मार्गातील अडथळे वाढताना दिसून येत आहेत। मिरकडवाडा परिसरातील अतिक्रमणे हटविण्यात आल्यावर राजीवाडा महिला मच्छीमार तालुका सहकारी संस्थेची बांधकामे सुद्धा जेसीबीने जमीनदोस्त करण्यात आली होती। या कारवाईत संस्थेचे 20 लाख रुपयांची नुकसान झाल्याने ती नुकसान भरपाई मागणीसाठी संस्थेकडून मत्स्य विभागाच्या अधिकाऱ्यांना वकिलामार्फत कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे। ही नोटीस मिळाल्यानंतर 7 दिवसांच्या आत आर्थिक नुकसानीची रक्कम देण्याची मागणी नोटिसाद्वारे करण्यात आली आहे। अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी एका पॉडकास्टमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त विधान केले होते। भाजपाचे खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषद घेऊन राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात घणाघाती टीका केली आहे। राहुल सोलापूरकरने अतिशय विकृत विधान केले असून त्याची जीभ हासडली पाहिजे, तसेच महापुरुषांची बदनामी करणाऱ्यांवर देशद्रोहाच्या कायद्यानुसार कारवाई करावी अशी भूमिका उदयनराजे भोसले यांनी मांडली आहे।
पंढरपूर आळंदी पालखी मार्गावर माळशिरस तालुक्यातील वेडपुराजवळ दसूर गावच्या हद्दीत वाहनाची धडक बसून एका बिबट्याचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. मात्र बिबट्याने जखमी अवस्थेत दोघा जणांवर हल्ला केला आहे. मंगळवारी रात्री हा प्रकार घडला असून दोघे जखमी झाले असून त्यांच्यावर नजीकच्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. लोकापयोगी आणि पर्यावरणाशी संबंधित एखादा प्रकल्प हाती घेण्यापूर्वी सर्व बाबी तपासून आणि संबंधित घटकांशी चर्चा न करण्याच्या प्रवृत्तीचा शहरातील फटका कुडाळ तलावातील जागतिक दर्जाच्या संगीत कारंजी प्रकल्प बसलाय. कोट्यवधी रुपयांचा खर्चानंतर आता कामे ठप्प झाले असून अर्धवट झालेला प्रकल्प धूळ खात आहे. तब्बल 6 वर्षांनंतर विदर्भ क्रिकेट संघटनेच्या जामठा मैदानावर भारत विरुद्ध इंग्लंड एक दिवसीय क्रिकेट सामना रंगणार आहे. मात्र क्रिकेट सामन्यांची तिकीट विक्री अवघ्या काही मिनिटातच संपल्यामुळे अनेकांचा हिरमोड झाला. याचाच गैरफायदा काहींनी घेतला. सोशल मीडियाच्या माध्यमातून तिकिटांचा काळा बाजार सुरू केला आहे. सदर पोलीस आणि गुन्हे शाखेने 2 ठिकाणी छापा घालून तिघांना तिकिटांची चढ्या दरात विक्री करताना अटक केली आहे. गोवंशांची तस्करी करणारा ट्रक रस्त्यावर उलटला. यामुळे घडलेल्या अपघातात 35 जनावरे ठार झाली. ही घटना बुधवारी 5 फेब्रुवारी रोजी गोंदिया जिल्ह्यातील चिचगड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या कोरची चिचगड मार्गावरील दासगड घाटावर मध्यरात्रीच्या सुमारास घडली. म्हाडा योजनेत 35 लाख रुपयांचे घर 21 लाख रुपयात मिळवून देतो असे सांगून महिलेचे 7,60,000 रुपयांना फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी ठाणे नगर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. कल्याण पूर्वचे भाजपचे माजी आमदार गणपत गायकवाड यांनी आपल्या मतदारसंघातील रस्ते विकास काम मार्गी लावण्यासाठी कल्याण डोंबिवली पालिकेच्या आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांना मध्यवर्ती कारागृहाच्या तुरुंगाधिकाऱ्यांच्या मान्यतेने गेल्या वर्षी एक पत्र लिहिले होते. या पत्राच्या अनुषंगाने पालिका प्रशासनाने आता कार्यवाही सुरू केली आहे. सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणावरून याचिका प्रलंबित असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या होत्या. महापालिकेच्या निवडणुका होत नसल्याने नागरिकांना कोणत्या समस्यांचा सामना करावा लागत आहे यावर आवाज उठवायला लोकप्रतिनिधीच नाहीत. निवडणुका लांबल्याने इच्छुकांमध्ये अस्वस्थता वाढीस लागली आहे. नागपूर येथील मध्यवर्ती संग्रहालयात येत्या 7 फेब्रुवारी पासून शिवशस्त्र व शौर्य गाथा प्रदर्शन आयोजित करण्यात आले. व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट वस्तू संग्रहालय लंडन येथून भारतात आणलेली वाघनखे हे या प्रदर्शनाचे खास आकर्षण आहे. या समवेत शिवशस्त्रांचे प्रदर्शन नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कोल्हापूर शहराची हद्दवाढ होण्यासाठी नगरवासीय संघर्ष करीत असताना महापालिका प्रशासनाला त्याचे गांभीर्य उरलेले नाही. हद्द न वाढल्याने नागरिकांच्या मूलभूत हक्कावर गदा येत आहे. महापालिका पायाभूत सुविधा देण्यास असमर्थ ठरली आहे. त्यामुळे कोल्हापूर शहर हद्दवाढीचा अहवाल महापालिकेने 2 दिवसात द्यावा, अन्यथा प्रशासक के मंजू लक्ष्मी यांच्यासमोर जबाब दो आंदोलन करू असा इशारा शहर कृती समितीने महापालिकेत झालेल्या बैठकीवेळी दिला आहे. आघाडी सरकारच्या काळात अधिकारांविना जवळपास व्यपगत झालेली विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांची पदे पुनरुज्जीवित करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय. अशी 1,94,000 पदांची निर्मिती करण्यात येणार असून त्यांना तब्बल 14 प्रकारचे विशेष अधिकारही बहाल करण्यात येतील. राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांच्या डोळ्यावर मुंबईत शस्त्रक्रिया पार पडली. शस्त्रक्रिया झाल्याने डॉक्टरांनी मुंडे यांना विश्रांतीचा सल्ला दिला असून त्यामुळे मी पुढील 5 दिवस भेटू शकणार नाही अशी माहिती धनंजय मुंडे यांनी आपल्या समर्थकांना आणि जनतेला दिली आहे. लष्कर परिसरातील सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालयात कार्यरत आरोग्य कर्मचाऱ्याला बाहेरील नागरिकांकडून मारहाण झाल्याच्या निषेधार्थ रुग्णालयातील सर्व आरोग्य कर्मचारी आणि अधिकारी यांनी काम बंद आंदोलन पुकारले. या घटनेनंतर कर्मचाऱ्यांनी मोर्चा काढत लष्कर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यासाठी धाव घेतली आहे. इंदापूर तालुक्यातील कडस येथील उद्योजक अर्जुन देसाई यांच्या नेचर डिलाइट उद्योग समूहावर आयकर विभागाने बुधवारी सकाळी छापा मारला. त्याचबरोबर देसाई यांचे जावई जय हिंद कॅटल फीडचे व्यवस्थापकीय संचालक मयूर कांतीलाल जामदार यांच्या निवासस्थानावरही आयकर विभागाचे पथक पोहोचले आहे. या छापेमारीमुळे इंदापूर तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांना त्यांची नोंदणी ऑनलाईन पद्धतीने कुठूनही करता येणार आहे.
तसेच त्यांचे मूळ कागदपत्रे पडताळणी, फोटो आणि बायोमेट्रिक याकरता प्रत्येक नोंदणीकृत बांधकाम कामगारांना त्यांच्या सोयीच्या तारखेला जिल्हा किंवा तालुका सुविधा केंद्रावर जाऊन करता येणार आहे। यासाठी राज्यात 366 तालुका सुविधा केंद्रे निर्माण करण्यात आली आहेत। नाशिक शहरात पतीने पत्नीवर कोयत्याने वार करून तिला कुकरच्या झाकणाने मारहाण करून तिची हत्या केल्याची भयानक घटना उघडकीस आली आहे। यामध्ये सविता गोरे या विवाहित महिलेचा मृत्यू झाला असून संपूर्ण शहर हादरलं आहे। पत्नीची हत्या करून तिचा पती फरार झाला होता, मात्र गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। त्यानंतर पोलिसांनी आरोपी पतीचा कसून शोध घेत त्याला बेड्या ठोकल्या आहेत। मॅट्रिमोनियल साइटवर IAS अधिकारी असल्याचे भासवून 2 महिला अधिकाऱ्यांना लाखो रुपयांना फसवलं गेलंय। एका व्यक्तीने दिव्यांग भावाच्या नावाने खोटं प्रोफाईल बनवलं। यूपीच्या हरदोई मधील हे प्रकरण आहे। आरोपीचा जॉईंट मॅजिस्ट्रेट असल्याचं सांगून महिला अधिकाऱ्यांशी संपर्क केला। नवीन नियुक्ती आणि पगार झाला नसल्याचं कारण देऊन त्याने 1 लाख रुपये रोकड आणि 1.23 लाख रुपये ऑनलाईन ट्रान्सफर करून घेतले। आंतरधर्मीय विवाह केला म्हणून आई वडिलांनी त्यांच्याच पोटच्या मुलीला आणि 3 वर्षाच्या चिमुकल्या नातवाला तब्बल 2 महिने साखळ दंडाने बांधून डांबून ठेवलं होतं। अखेर भोकरदन पोलिसांनी या विवाहतेची सुटका केल्यानंतर तिने सुटकेचा निश्वास सोडला आहे। भोकरदन शहराजवळील एका गावातील ही खळबळजनक घटना आहे। अखेर न्यायालयाच्या आदेशानुसार भोकरदन पोलिसांनी विवाहतेची सुटका करून तिला पतीच्या ताब्यात दिले आहे। डॉक्टरांनी एका तरुणाच्या पोटातून तब्बल 33 नाणी बाहेर काढल्याची हादरवणारी घटना हिमाचल प्रदेशातील घुमरवी येथून समोर आली आहे। घुमरवी येथील खासगी रुग्णालयात डॉक्टरांनी ही अनोखी शस्त्रक्रिया करून 33 वर्षीय तरुणाच्या पोटातून 33 नाणी बाहेर काढली। हा तरुण स्किझोफ्रेनियाचा बळी होता। डॉक्टर अंकुश यांच्या म्हणण्यानुसार हा तरुण स्किझोफ्रेनिया या मानसिक आजाराने ग्रस्त आहे, त्यामुळे तो बराच काळापासून नाणी गिळत होता। कर्नाटकची राजधानी बंगळुरूत पोलिसांनी एका चोरट्याला अटक केली आहे। लहानपणीपासून चोऱ्या करणारा तरुण मूळचा सोलापूरचा आहे। त्याच्या नावावर देशभरात गुन्ह्याची नोंद आहे। पंचाक्षरी S स्वामी असं चोरट्याचं नाव आहे। पोलिसांनी त्याच्याबद्दल दिलेली माहिती चक्रावून टाकणारी आहे। स्वामीनं चोरीतून मिळवलेल्या पैशामधून त्याच्या प्रेयसीला 3 कोटी रुपयांचं आलिशान घर गिफ्ट केलं आहे। त्याची प्रेयसी एक अभिनेत्री आहे। अभिनेते आणि तृणमूल काँग्रेसचे खासदार शत्रुघ्न सिन्हा हे त्यांच्या स्पष्ट वक्तेपणासाठी ओळखले जातात। नुकतंच त्यांनी मांसाहार आणि समान नागरी कायदा याबाबत मोठं वक्तव्य केलंय। समान नागरी कायद्याचं समर्थन करत शत्रुघ्न सिन्हा यांनी संपूर्ण देशात मांसाहारावर बंदी घालण्याची मागणी केली आहे। फक्त गोमांसच नाही तर संपूर्ण देशात प्रत्येक प्रकारच्या मांसाहारावर बंदी आणण्याची गरज आहे। भारतात नॉनव्हेज जेवणावर बंदी घातली पाहिजे असं वक्तव्य त्यांनी केलंय। बुलढाण्याच्या खामगावमध्ये काही चोरट्यांनी चक्क IDBI बँकेचे ATM उखडून ते चोरण्याचा प्रयत्न केला। मध्यरात्रीच्या सुमारास 5-6 चोरटे बोलेरो कारमधून आले। त्यांनी सर्वात पहिले लोखंडी तारेला बांधून ATM बाहेर ओढून काढले आणि नंतर ते गाडीत भरण्यास सुरुवात केली। मात्र जास्त वजन असल्याने ते ATM लोड करू शकले नाही। अखेर चोरट्यांनी ATM चोरीचा नाद सोडला आणि ते घटनास्थळावरून पळून गेले। वीर पहारियाच्या समर्थकांनी स्टँड अप कॉमेडियन प्रणित मोरेवर सोलापूरमध्ये जीवघेणा हल्ला केलाय। सोलापूरमध्ये स्टँड अप शो झाल्यावर 11-12 जणांचा जमाव प्रणितला भेटायच्या निमित्ताने आला, परंतु नंतर या लोकांनी प्रणितवर हल्ला केला। वीर पहारियावर स्टँड अपच्या माध्यमातून जोक केल्याने प्रणितवर हल्ला करून त्याला धमकीही देण्यात आली आहे। मोदी सरकारने AIचा वापर करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी अलर्ट जाहीर केला आहे। वित्त मंत्रालयाने सरकारी कार्यालयातील लॅपटॉप, PC अथवा शासकीय इलेक्ट्रॉनिक गॅझेटमध्ये कोणत्याही AIचा वापर न करण्याचे निर्देश दिले आहेत। त्यामुळे गोपनीय माहिती आणि डाटा चोरीचा धोका असल्याचे मोदी सरकारने स्पष्ट केले आहे। अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला। या अर्थसंकल्पात संरक्षण क्षेत्रावर मोठी तरतूद करण्यात आली आहे। भारताच्या संरक्षण क्षेत्रासाठी 6,81,000 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली गेली आहे। मागील वर्षी ही तरतूद 6,21,000 कोटी रुपये होती। भारताच्या संरक्षण क्षेत्रावरील तरतुदीमुळे पाकिस्तानची झोप उडाली आहे। पाकिस्तानी तज्ज्ञांनी भारत संरक्षण क्षेत्रात अधिक मजबूत होत असून पाकिस्तानसाठी हे धोकादायक असल्याचं म्हटलंय।
नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने 5 विनामूल्य व्यवहारानंतर ग्राहकांकडून रोख रक्कम काढण्यासाठी कमाल शुल्क 21 रुपयांवरून 22 रुपये करण्याची शिफारस केली आहे. याशिवाय NPCIने ATM इंटरचेंज शुल्क वाढ करण्याचाही प्रस्ताव ठेवला आहे. कॅश ट्रान्झॅक्शनसाठी इंटरचेंज फी 17 रुपयांवरून 19 रुपये करण्याची शिफारस करण्यात आली आहे. तर नॉन कॅश ट्रान्झॅक्शनसाठी हे शुल्क 6 रुपयांवरून 7 रुपये करण्यात आले आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बेकायदेशीररित्या अमेरिकेत राहणाऱ्यांविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. त्यांनी अमेरिकेत बेकायदेरित्या राहणाऱ्या 205 भारतीयांना देशाबाहेर काढले. यात 104 लोकांची ओळख पटली आहे. या सगळ्या लोकांना C-17 या अमेरिकी सैन्य विमानाने भारतात पाठवण्यात आलं आहे. पंजाबचे पोलीस महासंचालक गौरव यादव यांनी सांगितलंय की अमेरिकेतून पाठवलेल्या या अवैध प्रवाशांना राज्य सरकारचे लोक रिसीव्ह करतील. अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणावर अंड्यांची चोरी होत आहे. पेन्सिल्व्हेनियामध्ये हजारो डॉलरच्या किमतीचे लाखो अंडे चोरांनी पळवले आहेत. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पोलिसांच्या मते ही चोरी ग्रीन कॅसलमध्ये पीट अँड गेरी ऑर्गॅनिक्स LLC मध्ये झाली आहे. या अंड्यांची किंमत $40,000 म्हणजे 34,91,425 रुपये असल्याचं सांगितलं जात आहे. अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे निवडणुकीचा प्रचार करत असताना त्यांच्या हत्येचा प्रयत्न करण्यात आला होता. ट्रम्प इराणचे लक्ष्य असल्याचे वारंवार बोलले जात होते. आता याबाबत खुद्द डोनाल्ड ट्रम्प यांनीच भाष्य केले. त्यांनी आपल्या सल्लागारांना मंगळवारी निर्देश दिलेत की जर इराणने माझी हत्या केली तर त्यांना समूळ नष्ट करा. पर्यटनासाठी जगभरात प्रसिद्ध असलेले स्वीडन देश हा शाळेतील गोळीबारानं हादरला आहे. स्वीडनच्या स्थानिक वेळेनुसार मंगळवारी दुपारी ओरेब्रो शहरातील रिसबर्गस्का स्कोलन शाळेत गोळीबार झाला. या गोळीबाराची स्वीडनच्या पोलिसांनी पुष्टी केली आहे. शाळेतील गोळीबारात 10 जणांचा मृत्यू झाला असून त्याचबरोबर गोळीबार करणाऱ्या संशयिताचा देखील मृत्यू झाल्याची पोलिसांनी सांगितले. केरळमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील कोल्लममध्ये एक भीषण रस्ता अपघात झालाय, ज्यात एका वृद्ध दाम्पत्याचा मृत्यू झाला आहे. तर या अपघातात इतर 7 जण जखमी झाले आहेत. सध्या जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेतील मृत महिला आपल्या पतीला उपचारासाठी रुग्णवाहिकेतून हॉस्पिटलमध्ये घेऊन जात होती. अभिनेता विकी कौशल सध्या छावा सिनेमामुळे चर्चेत आहे. सिनेमात विकी छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिकेत दिसणार आहे. सध्या अभिनेता छावा सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत विकी कौशल याने मराठीत संवाद साधला. एवढंच नाही तर मी पंजाबी कुटुंबातील आहे, पण महाराज आमच्यासाठी देखील ते दैवतच आहे, असं वक्तव्य अभिनेत्याने केले आहे. सध्या अभिनेता विकी कौशल सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. चाहत्यांमध्ये सिनेमाची क्रेज पाहता सिनेमा बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई करेल अशी शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. सांगायचं झालं तर छावा सिनेमा विकीच्या करिअरच्या फार महत्त्वाचा ठरणार आहे. सिनेमा अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर करेल असं देखील सांगण्यात येत आहे. महापालिकेचा सुधारित आकृती बंध रखडला असताना शासनाने महापालिकेला तांत्रिक संवर्गातील 140 पदाच्या भरतीस मंजुरी दिली आहे. आयुक्त मनीषा खत्री यांनी पदभार घेतल्यानंतर या संदर्भात शासनाकडे पाठपुरावा केला होता. त्यामुळे शासनाने तांत्रिक संवर्गातील 140 पदासाठी 35% आस्थापना खर्चाची अट शिथिल केली आहे. SBI मुंबईमध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीमध्ये व्यवस्थापक, उपव्यवस्थापक आणि मुख्य अधिकारी ही पदे भरली जाणार आहेत. या भरतीतून एकूण 43 जागा भरल्या जातील. पात्र उमेदवारांनी त्यांचे फॉर्म www.sbi.co.in या वेबसाईटवर जाऊन भरायचे आहे. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 24 फेब्रुवारी 2025 असेल. सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया लॉ क्लर्क कम रिसर्च असोसिएट्स पदांची अल्पावधीसाठी करार पद्धतीने भरती प्रक्रिया सुरू आहे. ज्यासाठी पात्रता कायदा विषयातील पदवी, उमेदवाराकडे संशोधन आणि विश्लेषणात्मक कौशल्ये, लेखन क्षमता आणि कम्प्युटरचे ज्ञान असणे आवश्यक. यासाठी वयोमर्यादा 20 ते 32 वर्षे ठरवण्यात आली आहे. टीम इंडियाने 5 सामन्यांची मालिका 4-1ने जिंकली. सूर्यकुमार यादवला या मालिकेत फलंदाज म्हणून काही खास करता आलं नाही. मात्र सूर्याने कर्णधार म्हणून आपला धमाका कायम राखण्यात यश मिळवलं. तर दुसऱ्या बाजूला शिवम दुबे याने बॅटिंगसह बॉलिंगनेही धमाकेदार कामगिरी करत टीम इंडियाला विजय मिळवून देण्यात निर्णायक भूमिका बजावली. टीम इंडियाचे हे दोघेही खेळाडू आता रणजी ट्रॉफीत मुंबईसाठी खेळणार आहेत.
विराट कोहलीचा अपमान केल्यावर कमिन्ससाठी एक वाईट बातमी आली आहे. ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट मंडळाने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आपला संघ जाहीर केला होता. या संघाचे कर्णधारपद कमिन्सकडे सोपवण्यात आले होते. पण त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट मंडळाला एक गोष्ट समजली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी पूर्वी आता कमिन्सला दुखापत झाल्याचे समोर आले आहे आणि त्याला चॅम्पियन्स ट्रॉफीच्या संघामधून बाहेर करण्यात येणार असल्याचे समोर येत आहे. बीसीसीआयने रोहित शर्माबाबत आता एक मोठे पाऊल उचललंय. चॅम्पियन्स ट्रॉफीला जाण्यापूर्वी बीसीसीआयने आता रोहित शर्माकडे एका मोठ्या प्रश्नाचे उत्तर मागितले आहे. रोहित शर्माला बीसीसीआयने आता थेट त्याच्या निवृत्तीबाबत प्रश्न विचारलाय. कारण बीसीसीआयला आपला आता नवीन संघ बनवायचा आहे. त्यामुळे यामध्ये रोहित शर्माला संधी द्यायची की नाही हे बीसीसीआयला ठरवायचंय. भारत वर्सेस इंग्लंड वन डे मालिका भारतात उद्या म्हणजे 6 फेब्रुवारी पासून खेळविली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना नागपूरमध्ये तर दुसरा सामना कटकमध्ये खेळवला जाणार आहे. कटक ओडिशातील बारावती स्टेडियम बाहेर क्रिकेट चाहत्यांनी गोंधळ घातला. भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्याचे तिकीट काढण्यासाठी मोठी गर्दी पाहायला आणि त्यामुळे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. काही लोक तर बेशुद्ध देखील झाले आहेत. तर या होत्या आजच्या महत्त्वपूर्ण बातम्या. अशाच सुपर 50 बातम्या जाणून घेण्यासाठी तुम्ही बघत राहा देशोन्नती. नमस्कार.